नमस्कार मैत्रिणींनो, कशात सगळ्याजणी मस्त ना? तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रेश्माज लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. तर मैत्रिणींनो, पूजा अर्चा नेहमीच करावी माणसाने, कुठलीच असं देवाची अवहेलना करू नये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, मला गेल्या गुरुवारी म्हणजे श्री दत्त जयंती होती आणि त्या गुरुवारी मैत्रिणींनो मला गाईला नैवेद्य द्यायची खूप इच्छा झालेली होती आणि गाईला नैवेद्य द्यायचं म्हटलं तर या एरियामध्ये म्हणजेच आपल्या एरियात गाई गुरे आले तर बरेच जण असे असतात की त्यांना हाकलून लावायचा प्रयत्न करतात आणि त्यांना माहीतच नसतं की आपण कुणाला हाकलतो का दगडं मारतो ह्याचं काही त्यांना समजतच नाही. कारण का तर त्यांना त्या गोष्टीची जाणीवच नसते. तर मैत्रिणीनं बघा, आम्हाला खूप मनापासून इच्छा झालेली होती नैवेद्य अर्पण करावे म्हणून, तर काय ते माझी इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणून मैत्रिणींनो, तर बघा, देव कुणाच्या रूपात आणि कधी आणि केव्हा येतो काहीच माहीत होत नाही. तर मैत्रिणींनो बघा, माझे मिस्टर काल परवा विजापूरला त्यांच्या शाळेतल्या एका मॅडमच्या मुलीच्या बारशाला गेलेले होते आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सांगायचं झालं तर त्यांच्या रूपाने देव मला भेटला आणि त्यांनी मला गोमातेची मूर्ती म्हणजेच ह्यांना सप्रेम भेट म्हणून दिली. तर बघा मैत्रिणींनो, गाय वासरू हे आपल्या घरामध्ये असणे अत्यंत म्हणजे अत्यंत शुभदायी आहे. कारण कामधेनू म्हणजेच प्रत्येक इच्छांची पूर्तता करणारी देवता असते. कारण गायीमध्ये 36 कोटी देव वास्तव्यास असतात असे म्हणले जातात. तर मैत्रिणींनो, तर तुमच्या घरी गाय असेल तर त्याची मनोभावी पूजा करत जावा. त्याला प्रत्येक म्हणजे दररोज तिची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण करत जावा मैत्रिणींनो. आणि मैत्रिणींनो, आपली इच्छा देव कसं पूर्ण करतो हे काय आपल्याला माहीत होत नाही. त्यासाठी देवाला नेहमी म्हणजे नेहमी देवाशी कृतज्ञ राहावे आणि प्रत्येक वेळेस आपली इच्छा पूर्ण झाली तर धन्यवाद किंवा थँक्यू म्हणायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि तर मैत्रिणींनो, तुमच्या घरात गोमातेची किंवा गाय वासरूची मूर्ती नसेल तर नक्की आणा, कारण त्याचे फळ तुम्ही नक्कीच अनुभवाल. तर अशा प्रकारे तर मैत्रिणींनो, मी बघा आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवाराची पूजा केलेली आहे. तर पूजा अर्चा तर यथासांग सर्वांनीच करावे, सर्व महिला वर्गाने हे व्रतवैकल्य करावेच, पण त्यामागचा हेतू हा शुद्ध आणि भक्तिभावपूर्ण भरलेला असावा. केवळ अज्ञानातून पूजा करणे महत्त्वाचे नसते. तर मैत्रिणींनो, असा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की म्हणजे नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, ही काय रोजच काहीतरी वेगळं सांगते असं जर वाटत असेल तर तसं काही तुम्ही मानून घेऊ नका. कारण मला जे अनुभव आलेले असतात आणि मला जे वाटतं तेच मी तुम्हाला सांगत असते आणि त्यात काहीतरी तथ्य असतं, सत्यता असते, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत असते. तर मैत्रिणींनो बघा, माझी कशी इच्छा देवाने पूर्तता केली. मला गेल्या गुरुवारी गाईला नैवेद्य अर्पण करायचं होतं पण झालं नाही. पण ह्या गुरुवारी म्हणजे येत्या 8 दिवसात त्यांनी मला आशीर्वाद दिला. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी गाय वासरूची पूजा केलेली आहे आणि ही जी पाट आहे ती पाटसुद्धा आम्हाला गिफ्टमध्ये मिळालेली आहे. तर मैत्रिणींनो बघा, आपली इच्छा देव कसं पूर्ण करत असतो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो.